सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांचा सतधम्म, तथागतांच्या विशुद्ध असा श्रावक संगतीने रत्नानं त्रिवार वंदन। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। उपस्थित उपासक उपासिका बालबालिका सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल कामना। तर काल आपण जो विषय घेतला होता राहुल, भगवान बुद्धांनी राहुलला उपदेश करताना राहुलला सांगितले की राहुल, आपल्या कायेला पारखून पारखून कायेचे कर्म केले पाहिजे। त्याच प्रकारे बोलण्याच्या अगोदर आपल्या वाणीला पारखून पारखून वाणी बोलली पाहिजे आणि आपल्या मनात होणारे जे विचार विषय आहेत त्यांना चांगल्या प्रकारे पारखून पारखून मनाला चांगल्या प्रकारे पारखलं पाहिजे। तर हीच आता हे कायेनं संवर साधू वाचाय संवर सब्बतम संवर साधू साधू मनसाचे संवर, की सर्वात उत्तम संवर हा मनाचा आहे। की मनामध्ये ज्या वेळेस जेही विषय उत्पन्न होतात तेव्हा त्याला त्या विषयाचं चांगल्या प्रकारे निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे। संयमाने त्याला जाणलं पाहिजे की हे कर्म करत असताना मग ते कायेने किंवा वाणीने जर कोणाचं अहित होत नसेल, माझ्याही अहित होत नसेल, कायेचे कर्म करत असताना कोणाचे अहित होत नसेल, माझे अहित होत नसेल, की जे केल्याने मलाही दुःख होणार नाही, इतरांनाही दुःख होणार नाही, असे कर्म कायेचे ज्यामुळे मलाही सुख प्राप्त होईल व माझ्या कायेमुळे इतरांना सुख प्राप्त होईल किंवा माझ्या वाणीने, तर असेच प्रकारचे जे कर्म आहेत त्याला पारखून पारखून चांगल्या प्रकारे जाणून केलं पाहिजे। लगेच प्रतिक्रिया आपण जेव्हा देतो तेव्हा कुणाच्या मनावर याचा काय परिणाम होईल, कुणाला दुःख तर होणार नाही ना, कोणाचं मन तर दुखवलं जाणार नाही ना, किंवा कुणाला बोलत असताना माझ्या मनामध्ये तर दुःख होणार नाही। जे इतरांनाही सुख देणारा असेल, मलाही सुख देणारा असेल, तसेच काया वाचा मनाचे कर्म केले पाहिजे आणि ते संयमाना म्हणून संवर केवढा छान होता।
तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना सांगितलं. एकदा असंच भगवंताला वाटलं की राहुलला आज काहीतरी उपदेश करावं, म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध एकदा सावत्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जैतवन विहारामध्ये विहार करीत असताना त्यावेळी त्यांनी आयुष्यमान राहुलला समजाविले की जे काही रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, जे काही विज्ञान आहे, जे काही भूत, भविष्य, वर्तमान आहे, जे काही आत आहे, जे काही बाहेर आहे, जे काही सूक्ष्म आहे, जे काही स्थूल असेल, जे हीन असेल किंवा चांगलं असेल, प्रणित असेल, दूर असेल किंवा जवळ असेल, त्यांना अशा प्रकारे यथाभूत सम्यक प्रकारे जाणलं पाहिजे की हे मी नाही, माझे नाही आणि माझी आत्मा नाही. सर्वांना अनित्य, परिवर्तनशील आणि अनात्म जाणलं पाहिजे. अशा प्रकारचा भगवंतांनी त्यांना उपदेश दिला. तेव्हा आयुष्यमान राहुलने विचार केला की भगवानांनी मला एवढा चांगला विचार दिलेला आहे, एवढा चांगला उपदेश दिलेला आहे, तेव्हा मी आज भिक्षाटनाला न जाता मी आज फक्त ध्यान करीन. आणि म्हणून राहुल एका झाडाखाली जाऊन बसले. कायला सरळ करून, मांडी घालून, नाकाच्या या त्रिकोणी भागावर आपलं लक्ष केंद्रित करत, ज्या प्रकारे तुम्ही आता आनापान करत होते त्या प्रकारे राहुल आनापान श्वासावर मन प्रतिष्ठित करून स्मृतिमान होऊन जेव्हा ध्यान करत होते तेव्हा तिथे म्हणते सारीपुत्र राहुल जवळ आले आणि ते राहुलला म्हणाले, राहुल, आनापान सतीचा अभ्यास कर, स्मृतिवान होऊन अभ्यास कर. आनापान सती ही आनापान सतीची भावना केल्यामुळे ती महाफलदायी, मोठी महात्म्ययुक्त असते. आनापान हे जे तुम्ही रोज करता ना त्याला फलदायी म्हटलं गेलाय. सारीपुत्र काय सांगतात राहुलला, लय फलदायी आहे, खूप महत्वपूर्ण आहे, महात्म्ययुक्त आहे. तेव्हा आयुष्यमान राहुल हा सायंकाळी ध्यानातून उठून भगवंताकडे गेले आणि भगवंताला जाऊन त्यांनी म्हणाले की कशा प्रकारे आनापान स्मृतीची भावना केल्यानंतर ती महाफलदायी, महायुक्त होत असते. तेव्हा भगवानांनी त्यांना 4 धातूबद्दल उपदेश केला. तर त्याने भगवंतांनी राहुलला सांगितले की राहुल, या शरीरामध्ये जे काही कर्कश कोरडे पदार्थ जसे केस, लोम, नख, दंत, मांस, हाडे, मज्जा, वृक्क, हृदय, यकृत, फुफ्फुसावरण, प्लीहा, फुफ्फुस, आतडे, आमाशय, संडास यांना शरीरातील पृथ्वी धातू म्हणतात. या शरीरातील पृथ्वी धातू आणि शरीराबाहेरील पृथ्वी धातू या सर्वांना पृथ्वी म्हणतात.
हा माझा नाही, हा मी नाही, हा माझी आत्मा नाही, अशा प्रकारे याला यथार्थ जाणले समजले पाहिजे. अशा यथार्थ जाणण्याने आणि समजण्याने पृथ्वी धातू प्रती निर्वेद उत्पन्न होते. पृथ्वी धातू प्रती विषय चित्त विरक्त होत असते. अशा प्रकारे आनापानाची भावना करत करत आतमध्ये पृथ्वी धातूला जाणणे आणि तिच्या प्रती कसल्याही प्रती आसक्त नव्हता की हे पृथ्वी धातू मी आहे, माझी आहे, किंवा ही पृथ्वी धातू माझी शरीरामध्ये माझी आत्मा आहे. अशा प्रकारे न जाणता तिच्यापासून विरक्त होऊन, तिच्यापासून अलग होऊन, स्मृतिमान होऊन, स्मृती प्रतिष्ठित करून आनापान केलं पाहिजे. आपो जलोधातू. तर भगवंताने सांगितलं ही आपजल धातू काय आहे की शरीरामध्ये जल धातू कशाला म्हणतात? जल धातू शरीरात आणि शरीराबाहेर अशा दोन प्रकारच्या असतात. या शरीरात जे काही पदार्थ आहेत, जसे पित्त आहे, कफ आहे, पी आहे, रक्त आहे, घाम आहे, अश्रू आहे, मेद आहे, लार आहे, वसा आहे, नाकातील शेंबूड आहे आणि शरीरात सांध्याला चिकटविणारा तरल पदार्थ आहे आणि मूत्र आहे. या सर्वांना शरीरातील जल धातू म्हणतात. या शरीरातील जल धातू आणि शरीराबाहेरील जल धातू या सर्वांना जल धातू म्हणतात. हा माझा नाही, हा मी नाही आणि हा माझी आत्मा नाही. अशा प्रकारे याला यथार्थ जाणणे समजणे, अशा प्रकारे जाणण्याने आणि समजण्याने जल धातू प्रती निर्वेद उत्पन्न होतो. जल धातू विषयी विरक्त होतो. त्याचप्रमाणे तेजो धातू. तर शरीरामध्ये तेजो धातू काय आहे? तर राहुल अग्निधातू कशाला म्हणतात? तेजो धातू म्हणजे अग्निधातू. तर अग्निधातू शरीरात आणि शरीराबाहेर अशा दोन प्रकारच्या असतात. या शरीरात काही जे उष्णमय पदार्थांनी व्यापलेले आहे, जसे ज्यामुळे गरम होते, ज्यामुळे अन्नाचे पचन होते, ज्यामुळे शरीरातला द्रव कोरडा होतो, ज्यामुळे खाल्लेल्या प्यालेल्या पदार्थांचे चांगल्या प्रकारे पचन होते. अशा प्रकारे शरीरात जे काही उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत, या सर्वांना अग्निधातू म्हणतात. या शरीरातील अग्निधातू आणि शरीराबाहेरील अग्निधातू या सर्वांना अग्निधातू म्हणतात. हा माझा नाही, हा मी नाही, हा माझी आत्मा नाही. अशा प्रकारे यथार्थ जाणल्याने आणि समजण्याने अग्निधातू प्रती निर्वेद किंवा विरक्ती चित्त उत्पन्न होत असतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये वायू धातू आहे. तर राहुल वायू धातू कशाला म्हणतात? तर वायू धातू शरीरात आणि शरीराबाहेर अशा दोन प्रकारच्या असतात. या शरीरात जो काही वायू धातू युक्त पदार्थ आहे, जसे की उदरगामी वायू ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, अधोगामी वायू ज्याला अपान म्हणतो, येणारा किंवा जाणारा जो वायू आहे तो, उदरगत वायू जो आपल्या शरीराच्या आत आहे, पोटात आहे, उदरगत वायू, कोष्ठागत वायू अंग प्रत्यंगात रक्त वाहणारा श्वास प्रश्वास वायू धातू आहे. या सर्वांनाच वायू धातू म्हणतात. हा माझा नाही, हा मी नाही आणि ही माझी आत्मा नाही. अशा प्रकारे याला यथार्थ जाणले समजले पाहिजे. अशा प्रकारे यथार्थ जाणण्याने आणि समजण्याने वायू धातू प्रती निर्वेद उत्पन्न होतो. वायू धातू विषयी चित्त विरक्त होतो. त्याचप्रमाणे आकाश धातू. राहुल आकाश धातू कशाला म्हणतात? तर आकाश धातू शरीरात आणि शरीराबाहेर अशा दोन प्रकारचा असतो. या शरीरात जे काही आकाश किंवा आकाश धातुयुक्त पदार्थ आहेत, जसे
कानाचे छिद्र, नाकाचे छिद्र, मुखद्वार, त्या छिद्राद्वारे खाणे पिणे चाटणे चोखणे केले जाते. ते खाल्ले प्यालेले चाटलेले चोखलेले पोटात जेथे जमते आणि अशाच प्रकारे या शरीरात आकाश किंवा आकाश छिद्र मय शून्य भुयार किंवा विवर आणि रक्त मांस इत्यादींनी असंस्पृष्ट पदार्थ मिळतात. या सर्वांना शरीरातील आकाश धातू म्हणतात. हा जो शरीरातील किंवा शरीराबाहेर आकाश धातू आहे या सर्वांना आकाश धातू म्हणतात. हा माझा नाही, हा मी नाही, ही माझी आत्मा नाही, अशा प्रकारे याला यथार्थ जाणले पाहिजे. अशा यथार्थ जाणण्याने समजण्याने आकाश धातूप्रती निर्वेद उत्पन्न होतो. आकाश धातूविषयी चित्त विरक्त होत असतो. अशा प्रकारे या हे जे शरीर आहे, जे शरीर 4 महाभूतांनी बनलेलं आहे. आपण म्हणतो ना आमचं शरीर 4 महाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी धातू, जल धातू, वायू धातू आणि अग्नी धातू. तर याला माझ्या शरीर याच्या मी म्हणलाय म्हणून त्याला मी म्हणायचं नाही, हे माझ्या आहे किंवा याच्यामध्ये माझी आत्मा आहे अशा प्रकारे जाणता कामा नये. हे अनित्य आहे, नश्वर आहे आणि अनात्म आहे. अशा प्रकारे यापासून आसक्ती पैदा न करता यापासून आपल्या चित्ताला दूर हटवलं पाहिजे आणि जे जसं आहे त्यावेळेस तसं जाणलं पाहिजे, यथार्थ जाणलं पाहिजे. आणि यथार्थ जाणून त्यामध्ये मग कसल्याही प्रकारच्या वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान उत्पन्न होत असेल त्यालाही मी हे संज्ञा मी आहे किंवा माझी आहे किंवा या संज्ञेमध्ये माझी आत्मा आहे अशा प्रकारचा विचार करता कामा नये. यांना जाणून हे अनित्य आहे, हे परिवर्तनशील आहे, हे उत्पन्न नष्ट होणार आहे. मग हे जे आहे ते काही सुख नाही, जे बदलणार आहे, जे मी नाही, माझं नाही, ज्याला माझी आत्मा म्हणू शकत नाही, ते सर्व दुःख आहे. आणि म्हणून त्याला मी माझी आत्मा सुद्धा म्हणू शकत नाही, मी पण म्हणू शकत नाही, माझे पण म्हणू शकत नाही. तर ही माझी संज्ञा आहे, ज्याला मी म्हणतो माझी संज्ञा म्हणजे जाणण्याचे काम करते, त्याला संज्ञा म्हणतात. आपण जे काही आस्वाद घेतो ना, मग तो इंद्रियाचा असो, शरीराचा असो किंवा मनाचा असो, त्याला संज्ञा म्हणतात. जाणण्याचे काम करते, उत्पन्न होते, नष्ट होऊन जाते. मग त्याच्यामध्ये आपण निर्वेद उत्पन्न केला पाहिजे, विराग उत्पन्न केलं पाहिजे, विरक्ती उत्पन्न केली पाहिजे. कारण की तो मी नाही, माझी आत्मा नाही, तो नित्य नाही, शाश्वत नाही, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. जे बदलणार आहे ते दुःख देणार आहे. पण याला जेव्हा जाणलं तेव्हा मात्र ते सुखामध्ये परिवर्तित होते. न जाणता आपण प्रत्येक क्षण प्रतिक्षण आपण जे काही क्रिया करत असतो, जे काही वेदना संज्ञा संस्कार होत असतात, त्याला आपण अजिबात जाणत नाही. बेहोशीमध्ये ते सर्व घडत असते. जे काही वेदना होत असते ती वेदना सुद्धा आम्ही होसत राहत नाही. यासाठी भगवंतांनी राहुलला आनापान सतीची भावना केल्यास ती सारीपुत्र राहुलला सांगतात की यामुळे आनापान सतीची भावना केल्यामुळे ती महाफलदायी होते. ती मोठी महात्म्य फलदायी आहे, ती लई महत्वपूर्ण आहे. म्हणून ही जी आनापान सती, जे आता तुम्ही आनापानाचा जो अभ्यास करता, तो साधा अभ्यास नाही आहे. हा आनापानाचा अभ्यास करता करता स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःचं जे शरीर ज्या तत्वाने बनलेलं आहे त्या तत्वाला या आनापानाद्वारे जाणता येते. ह्या 4ही महाभूतांना
या श्वासाद्वारे, या आनापानाद्वारे जाणता येते. आनापानाने चित्त एकाग्र जेव्हा होते तेव्हा अधिक चांगल्या प्रकारे जाणता येते. आणि चांगल्या प्रकारे चित्त प्रतिष्ठित झालं तेव्हा कोणत्याच गोष्टीप्रती आपली आसक्ती राहत नाही, तर तिच्यापासून आपली विरक्ती होत असते. म्हणून आनापानसती ही महाफलदायी आहे, महात्म्यवाली आहे. महामात्म्यवाली म्हटलं, फक्त महात्म्यवाली नाही, महामात्म्यवाली आहे भगवंताने आनापानसती. आणि अशा प्रकारे हे जे चारही महाभूत आहेत, त्या चारही महाभूताची ती ज्या प्रकारे काम करते, ज्या प्रकारे तिचा स्वभाव आहे, ज्या प्रकारे ते महाभूत त्या प्रकारे या वस्तूंनी आपल्याला जाणता आला पाहिजे, अशा प्रकारे भगवंताने राहुलला सांगितलं की अशा प्रकारे जानत आनापानसतीचा अभ्यास करायचा आहे. ही आनापानसती महाफलदायी आहे. आपण आनापान करतो, आलंबन घेतो, गोविंदा गुरुजीची एक कॅसेट लावली 10 मिनिटं, बस आ रहा है तो जा रहा है, जा रहा है तो जा रहा है, जैसा आ रहा है वैसा देख रहा है, वैसा ही देख रहा है, वैसा आला. इसके आगे त्याच्या समोर काही असेल की नाही, ह्या आनापान एवढाच नाही ना. म्हणून भगवंताने राहुलला या आनापानाची भावना अशा प्रकारे करायची. सारीपुत्रांनी सांगितलं की महाफलदायी आहे, महामात्म्यवाली आहे. राहुल जाऊन अधिक विचारतो भगवंताला की महाफलदायी महामात्म्यवाली कशी आहे. तेव्हा भगवंत या 4 महाभूताबद्दल सविस्तर त्यांना सांगत असतात. मग एवढंच सांगत नाही तर भगवान बुद्ध राहुलला असेही सांगतात की या 4 महाभूताची भावना कशी केली पाहिजे. आता हे तर आपण आनापान म्हणजे प्रतिष्ठित होऊन स्मृतिमान होऊन आपल्या शरीरात या महाभूताला पाहत आहोत, फक्त पाहत आहोत, जाणत आहोत. पण आता याची भावना कशी केली पाहिजे तेही सांगतात. तर भगवान बुद्ध राहुलला म्हणतात की राहुल, या पृथ्वीला आपल्या शरीरामध्ये जी पृथ्वी आहे, आपलं जे चित्त आहे, त्या पृथ्वीप्रमाणे त्याला भावित करणे. तर पृथ्वीवर काय होते की पृथ्वीवर चांगल्याही वस्तू फेकतात, वाईटही वस्तू फेकतात, घाणही वस्तू फेकतात. त्याच्यामुळे ही जी पृथ्वी आहे कधी आसक्तीयुक्त होत नाही, किंवा द्वेषयुक्त होत नाही, किंवा क्रोधयुक्त होत नाही. तिच्यावर सर्व प्रकारची घाण फेकली जाते, रक्त फेकल्या जाते, पू फेकल्या जाते, घाण पाणी फेकल्या जाते, मूत्र फेकल्या जाते, संडास फेकली जाते, तिला खोदलं जाते. तरी पृथ्वी कशानेही क्रोधित होत नाही, द्वेषित होत नाही, लोभयुक्त होत नाही, मोहयुक्त होत नाही. सुगंधित फेका की दुर्गंधित फेका, त्याच्यावरती काही करा. त्या प्रकारे राहुल आपल्या चित्ताला पृथ्वीप्रमाणे भावना केली पाहिजे की ती कशाच प्रकारे विचलित होत नाही, रागीटही होत नाही आणि आसक्तीयुक्तही होत नाही. अशा प्रकारे पृथ्वीची आपण भावना केली पाहिजे. त्याचप्रमाणे पाणी, हे जे जल आहे आपल्या पृथ्वीमध्ये, आपल्या शरीरामध्ये, त्या जलाची भावना कशी केली पाहिजे की ज्या जलामध्ये चांगल्या वस्तू धुतल्या जातात, वाईट वस्तू धुतल्या जातात, चांगल्या वस्तू फेकल्या जातात, वाईट वस्तू फेकल्या जातात. त्याच्याने ते जे पाणी आहे ते कोणावर क्रोधित होत नाही, कोणाच्या प्रती आसक्ती उत्पन्न करत नाही, द्वेष उत्पन्न करत नाही. जीवामध्ये कुठलीही घाण धुतली जाते, चांगल्या वस्तू धुतल्या जाते, जनावर हे ते सर्व इकडलं तिकडलं घाण त्या पाण्यामध्ये समावली जाते. तरी पण पाणी मात्र कधीच त्यामुळे
रागयुक्त किंवा देशयुक्त किंवा क्रोधयुक्त होत नाही. त्या प्रकारे आपण या पाण्याप्रमाणे आपल्या चित्ताची भावना केली पाहिजे की या प्रकारे आपण जीवन जगत असताना अशा प्रकारचा प्रसंग आल्यास आपण विचलित होता कामा नये, क्रोधित होता कामा नये किंवा लोक चांगल्या प्रकारचे येत असेल तर आवडणारी असेल तरी आसक्त होता कामा नये. तर पाण्यापासून आपण अशी भावना केली पाहिजे. त्याचप्रमाणे राहुल अग्नी, या अग्नीमध्ये सर्व चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या वस्तू जळतात. घाणही जळते, रक्तही जळते, पुळी जळते, सडकही जळते आणि कोयलेही जळते, चांगलंही जळते. पण त्याच्यामुळे अग्नी क्रोधित होत नाही किंवा देशी होत नाही किंवा लोभयुक्त सुद्धा होत नाही. या प्रकारे अग्नीप्रमाणे आपण स्वतःच्या चित्ताला बनवलं पाहिजे. त्याचप्रमाणे वायू सुगंधित पासून डागापासूनही वाहते, घाणेपासूनही वाहते, सडक्या फुडक्या पदार्थापासूनही वाहते, चांगल्या व्यक्तीपासूनही वाहते, वाईट व्यक्तीपासूनही वाहते, राजाच्या महालाजवळूनही वाहते, गरीबाच्या झोपडीपासूनही वाहते. ती सर्व सुगंधित दुर्गंधित सडक्या मडक्या वस्तूपासून ती वाहते. पण ती कधी आसक्त किंवा देशमूलक किंवा लोभमूलक होत नाही, ती कधी क्रोधित होत नाही. अशा प्रकारे राहून आपणास या वायूची भावना केली पाहिजे. त्याच प्रकारे अधिक एक धातू सांगितलेला आहे ज्याला आकाश धातू म्हणतो आपण, मन. तर हा आकाश कशावरच टिकत नाही, टिकून राहत नाही. त्याच प्रकारे आपण आपल्या चित्ताला कुठलेही जे स्पर्श आले, रागाचे योग, लोभाचे योग, मोहाचे योग, क्रोधाचे योग, कसल्याच प्रकारचे, तर आपण त्या आकाशाच्या प्रकारे ती भावना केली पाहिजे जी कशावरच टिकून राहत नाही, कशासोबत चिकटून राहत नाही. अशा प्रकारे आपण राहुल याची आपण भावना केली पाहिजे. आणि कशा प्रकारे केली पाहिजे? आनापान करत करत केली पाहिजे. आपण बरेच दिवसापासून आनापान करता ना, आनापान सर्वांना येते बरोबर. आलंबन नाही दिलं, हे कॅसेट नाही लावली की मग खऱ्या अर्थानं ते मन काम करते. तर त्यावेळेस आपण स्मृतिमान राहत नाही, सजग राहत नाही. जी गोष्ट ज्या वेळेस जशी आहे तशी यथार्थ जाणत नाही. आणि त्यामुळे मग या आनापानात ही किती महत्वाची आहे, किती फलदायी आहे, किती लाभदायक आहे हे आपल्याला कळत नाही. आणि जर समजा अशा प्रकारे आपण आनापान केलं, आनापानाची भावना करत मनाला एकाग्र करत करत स्मृतिमान होऊन चित्ताला त्या आनापानाला येऊच्या भागावर आपल्या चित्ताला स्मृतिमान होऊन प्रतिष्ठित केलं आणि पाहत राहिलं. पाहता पाहता शरीरामध्ये जे काही होत आहे किंवा शरीराच्या बाहेर जे काही आहे त्याला आपण चांगल्या प्रकारे या महाभूतांना, चार महाभूतांना जे शरीरातही आहे आणि शरीराच्या बाहेरही आहे, याला चांगल्या प्रकारे जाणता येतं. तर म्हणून आपण आनापान करत असताना नुसतं एकाच आलंबनावर टिकून न राहता ज्या प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धाने राहुलला सांगितलं की राहुल आनापानाची भावना अशा प्रकारे, आनापानाच्या बद्दल विचारतात पण आनापान करत असताना या गोष्टीवर आपलं लक्ष केलं पाहिजे. सारीपुत्र फक्त सांगतात की राहुल आनापानाची भावना का, ते जाऊन भगवंताला विचारतात की ती महाफलदायी कशी आहे, ते लाभयुक्त महात्मयुक्त कशी आहे, तेव्हा भगवान बघा अशा प्रकारे सांगतात. तर आपण आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचे अग्निधातू, वायू धातू, जल धातू, पृथ्वी धातू पाहायला पाहिजे. ज्या प्रकारे पृथ्वी कसल्याच प्रकारे विचलित होत नाही,
क्रोधित होत नाही, रागावत नाही, ज्या प्रकारे तिच्यामध्ये सर्वच प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तू फेकल्या जातात, तरी ती कुणावर रागावत नाही किंवा कुणाचा द्वेष करत नाही किंवा कुणावर क्रोधित होत नाही किंवा कुणाची आसक्ती सुद्धा करत नाही. त्याच प्रकारे या चारही महाभूतांची आपण अशा प्रकारे आपल्या शरीरात आत आणि बाहेर दोन्ही प्रकारची भावना केली पाहिजे आणि तेही आनापान करत करत केली पाहिजे. आणि ही आनापानची भावना अशा प्रकारे याला वाळवत वाळवत जे काही आपल्यामध्ये उत्पन्न होते ते त्याच्यामध्ये संज्ञा, संस्कार, विज्ञान, जे काही स्पर्श आहेत, जे काही वेदना आहेत, जो काही त्यामधला रस आहे, तो सर्व काय आहे? अनित्य आहे, अनात्म आहे आणि बदलणार आहे हे जाणलं पाहिजे. मग अशा वस्तूंना मी माय माझं कसं म्हणू शकतो? मग त्या गोष्टीपासून, या चारही महाभूतापासून विरक्ती होणे म्हणजे आपल्या रूपापासून विरक्ती होणे आणि त्यामध्ये ह्या प्रकारच्या चार ज्या वेदना, संज्ञा, संस्कार हे जे उपादान आहेत, याच्यापासूनही मग माणसाची विरक्ती होते. तिथून आपण दूर हटतो, त्याच्यासोबत चिपकाव राहत नाही, त्याला मी माय माझे म्हणून जाणत नाही आणि अशा प्रकारे माणसामध्ये ज्ञान उत्पन्न होते. त्या गोष्टीपासून विरक्ती झाल्यामुळे त्या गोष्टीचं ज्ञान उत्पन्न होते आणि ज्ञान उत्पन्न झाल्यामुळे माणूस मुक्तीकडे वाटचाल करतो. आणि अशा प्रकारे एक दिवस प्रत्येक व्यक्ती अशाच प्रकारे भावना करत 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 एक दिवस सर्व गोष्टीपासून नितांत मुक्त होतो. आपणही मुक्त व्हा, मी मुक्त होईल. सर्वांच्या प्रति मुक्तीची कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम.